नमस्कार, मी प्रज्ञा. पहिल्यांदाच परीक्षक म्हणून आली आहे. बाकी कविताच्या स्पर्धांची तर सवयच आहे. सो 3-4 वर्षांचा गॅप पडलाय, नाहीतर मी स्पर्धक आहे म्हणूनच जास्त वेळ इमॅजिन झाला आणि मग आठवलं मार्किंग पण करायचं आपल्याला. आणि शेजारी सुजित आहेच, त्याच्यामुळे सुजितला दोन्हीची सवय आहे. परीक्षक आणि स्पर्धक अशा दोन्ही गटातनं तो येतो, त्याच्यामुळे असं फारच मोठा मान मिळाला मला सुजित सोबत बसण्याचा. बाकी मैत्री महोत्सवाबद्दल मला तुमच्या सगळ्यांचं कौतुक वाटतं, कारण आज पुण्यात दिव्यांग भवनामध्ये हा कार्यक्रम होतोय आणि आपण सगळेच म्हणजे स्पर्धकांपासून संयोजकांपासून ते परीक्षकांपर्यंत असे बाहेरगावचे 12 गावची पोरं आपण पुण्यात येऊन आज दिव्यांग भवनात हा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्याबद्दल तुमच्या सगळ्या संयोजन समितीचं मी त्याच्यात असायला पाहिजे होतं, पण मी नव्हते. तर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक आणि मला बोलवल्याबद्दल आभार. मी सुजित इतकी चांगली एंटरटेनर नाहीये, तो क्लासेसच घेतो, सो मला पण जावं लागेल बहुतेक. तर मी स्पर्धेचा अनुभव सांगेन. मला मजा आली कविता ऐकायला, कारण आपण स्पर्धक असतो तेव्हा फक्त आपण कसं बोलूयात आणि अरे आपल्यापेक्षा चांगली कविता सादर झाली, आता आपण काय करायचं, आपण प्रेझेंटेशन मध्ये काहीतरी करूयात का, असे आज पहिल्यांदा कॉलम आखायला मिळाले आणि सगळं बघायला मिळालं. तर मला वाटतं तुम्ही खूप छान व्यक्त झालात आणि व्यक्त होणं हे सगळ्यात जास्त सुजित म्हटलं तसं महत्वाचं आहे. कविता आणि कुठलं माध्यम किंवा काय प्रकारे व्यक्त होताय, किती चांगले लिहिताय यापेक्षा तुम्ही व्यक्त होताय, कारण विषय बदलले, काळ बदलला आणि मला तर वाटत होतं की आता कोणी कविता लिहितंय का असं वाटत होतं, कारण माझंही बंद झालंय लिहिणं आणि मोबाईल वाढलाय. त्याच्यामुळे विषय सुद्धा कवितांचे बदलले. डिजिटल माध्यम किंवा मोबाईल याच्यावरती कविता झाल्या आणि सगळ्यात भारी होतं की एंटरटेनिंग कविता होत्या सगळ्या. झोप नाही आली, कारण मी बघितलंय की मी कविता जेव्हा म्हणत असायचे परीक्षकांकडे मी आधीच बघायचे, तर परीक्षकांच्या 2-4 झोपा झालेल्या असायच्या. तर आज मी निक्षून ठरवलं होतं नाही आपल्याला झोपायचं नाहीये किती बोर असलं तरी, पण झालं असं की तुम्ही फार चांगले एंटरटेनर आहात. त्यामुळे सगळ्यांचं कौतुक. आणि परीक्षक म्हणून मार्क देणं किंवा नंबर येणं हा भाग फार गौण आहे, कारण मी स्पर्धक म्हणून खूप स्पर्धा केल्यात कवितांच्या तरी, त्यामुळे माझ्या अनुभवानुसार हे फार गौण आहे. तुम्हाला स्टेज मिळणं, तुम्हाला व्यक्त होता येणं आणि बिनधास्तपणे तुमची कविता तुमच्या शब्दात मांडता येणं हे स्वर्गसुख आहे खरंच. सो परत एकदा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. बाकी काही स्पर्धेच्या दृष्टीने काही मुद्दे मांडायला आवडतील. जसं की 2 कविता सादर झाल्या, जरी स्पर्धेसाठी ते चुकीचं असले तरी आपण फक्त व्यासपीठ म्हणून विचार केला तर ते तुम्हाला पण संधी आहे आणि ऐकणाऱ्यांना पण मजा आहे. पण तरीही की 2 कविता सादर करताना आम्हाला प्रश्न पडायचा की मार्किंग कुठल्या कवितेला करायचंय. पुढचं म्हणजे प्रस्तावना ही कवितेला नसते, भाषणाला असू शकते, सगळ्याला असू शकते. तुमची कविताच तुमचं सगळं काही असतं. तुमचं कवितेचं शीर्षक तुमची प्रस्तावना असू शकते किंवा तुमच्या कवितेची पहिली ओळ दुसरी ओळ तुमची प्रस्तावना असू शकते. त्यामुळे कवितेतच आपण बोलायला पाहिजे. आणि बाकी आपण फार मुक्तछंदात लिहिताना पहिलं सगळं मीटरमध्ये म्हणजे वाक्य मुक्तछंदाचा पण माझ्या मते एक मीटर असतो, तर सगळी वाक्य इकडे असायची, त्यानंतर परत वेगळाच मीटर चालू व्हायचा. तर हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सुरुवातीला असं अगदीच होऊ शकतं. मला स्वतःला बऱ्याच लोकांनी टोकलंय हे सगळं करताना, म्हणून मला सांगावं असं वाटलं. बाकी मी माझी कविता सादर करते आणि थांबते. वसंत रात्री म्हणून कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे वसंत रात्री. वसंत महिना आता येईलच, तर त्याआधी कविता ऐका. वसंत रात्री उन्हाळ वारा सुटल्यावर परसातली रातराणी मला खेचून तुझपाशी आणते. वसंत रात्री उन्हाळ वारा सुटल्यावर परसातली रातराणी मला खेचून तिजपाशी आणते. तो गंध तुझा असतो का? परसात आलं की डोळे आकाश न्याहाळू लागतात. परसात आलं की डोळे आकाश न्याहाळू लागतात. आकाशात पाहिलं की तुझीच आठवण येते डोळ्यात. अशा वेळी चंद्राला धाडते मी माझे सांगावे. अशा वेळी चंद्राला धाडते मी माझे सांगावे. तो चंद्र निरोप धाडतो का? तो चंद्र निरोप धाडतो का? तसा तर तुझा माझा चंद्रही तोच. तसा तर तुझा माझा चंद्रही तोच, चांदणही तेच.
मग या भिंती कोणी बांधल्या, मग या भिंती कोणी बांधल्या. थँक्यू. धन्यवाद प्रज्ञाताई. मी शीतल आणि आकांक्षा यांना विनंती